जय श्री माताजी. नमस्कार. परमपूज्य श्री माताजी निर्मला देवी प्रणीत सहजयोग ध्यान धारणेच्या शिक्षकांसाठी आणि शिक्षा क्षेत्रात संबंधित असलेल्या सर्व मान्यवरांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आजच्या या तिसऱ्या कार्यशाळेत आम्ही सहजयोग परिवारातर्फे आपले हार्दिक स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण गणेश स्तुतीने करूयात. एकदंत का वक्रतुंड का गाऊ किती तव गुणा हो
जय माताजी. ऑनलाईन उपस्थित असलेल्या सर्व शिक्षकांचं आणि शिक्षण क्षेत्रात संबंधित असलेल्या सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा सहजयोग परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो. 5 सप्टेंबरला शिक्षक दिनानिमित्त आपण आपली आंतरिक शक्ती, जिला कुंडलिनी शक्ती असं म्हणलं गेलेलं आहे, तिची जागृती आणि तिची अनुभूती आपण घेतलेली आहे. तदनंतर रविवारी 6 सप्टेंबरला जो आपला फॉलोअपचा किंवा कार्यशाळेचा पहिला भाग झाला, त्यात आपण 3 नाडी संस्थेबद्दल माहिती घेतली आणि त्या तिन्ही नाडी संस्था आपल्या कुंडलिनी शक्तीला आपल्या शरीरात कसं प्रवाहित करतात याच्याबद्दलही आपण माहिती घेतली. आशा आहे आपण घरी सकाळी आणि संध्याकाळी ध्यान करत असाल आणि पाठीमागच्या पूर्ण आठवड्यामध्ये आपल्या आतमध्ये काय बदल घडतोय याच्याकडेही आपण लक्ष देत असाल. आजची ही तिसरी कार्यशाळा आहे. हा भाग जो आहे या कार्यशाळेचा तो 2 सत्रांमध्ये विभागित झालेला आहे. पहिला जो भाग आहे त्यात आपण पाठीमागे जे 6 तारखेला आपण जाणून घेतलेला आहे त्याचा छोटासा क्विक रिकॅप आपण पाहतो. आपण मेडिटेशन करतो सहयोग ध्यानमध्ये. तदनंतर एक नवीन विषयासंदर्भात आपण माहिती घेतो. आजचा जो विषय आहे तो म्हणजे आपलं पहिलं आणि दुसरं ऊर्जा केंद्र जे आहे, ज्याला आपण मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र असं म्हणतो, त्या चक्रांविषयी आपण माहिती घेणार आहोत. त्या चक्रांचं आपल्या शरीरामध्ये असलेलं स्थान, त्यांचे गुण आणि कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर आपल्यामध्ये होणारा बदल याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. कार्यक्रमाची सुरुवात 6 तारखेला जे आपण जाणून घेतलेलं आहे त्याचा एक क्विक रिकॅप आपण पाहूयात. माझ्या डाव्या बाजूला जी मानव आकृती आहे, ज्याला आपण सूक्ष्म शरीर असं म्हणतो, आपण जाणून घेतलं होतं. या सूक्ष्म शरीरात 3 नाडी संस्था आणि 7 चक्र आहेत. इथं आपल्याला उभ्या अशा 3 लाईन्स दिसत आहेत. त्या नाडी संस्था आहेत ज्याला मेडिकल सायन्समध्ये नर्वस सिस्टीम असं म्हणलेलं आहे. आणि हे जे मध्यभागी पाठीच्या कण्याच्या इथं हे जे 7 गोलाकार भाग आहेत त्याला चक्र आणि मेडिकल सायन्समध्ये न्यूरल प्लेक्सिस असं म्हणतात. चक्र म्हणजे नाड्यांचे पुंजके आहेत आणि वेगवेगळ्या 7 ठिकाणी जे चक्रांचं स्थान आहे तिथल्या अवयवांचं कार्य हे चक्र पाहत असतं. आपण थोडक्यात माहिती करून घेऊ नाडी संस्थेबद्दल. आपल्या शरीराचा डावा भाग जो इडा नाडी दर्शवते, निळ्या कलरची जी नाडी आहे ही डावा भाग संचालित करते, डाव्या भागाचं कार्य निर्धारित करते. ही नाडी मूलाधार चक्र म्हणजे आपलं पहिलं एनर्जी सेंटर्स आहे, इथून सुरू होते आणि आपल्या कपाळावर म्हणजे जिथं आज्ञाचक्र आहे इथून उजव्या बाजूला जाते आणि प्रति अहंकार तयार करते. ही नाडी जी आहे ती आपल्याला इच्छा देणारी आहे. इच्छा निर्माण झाल्यामुळे पर्यायानं आपल्यामध्ये भावनाही उत्पन्न होतात. ही शक्ती जी आहे ती आपली मानसिकता दर्शवते. आपल्या मनात येणारे भूतकाळचे विचार हे याच नाडीमुळं निर्माण होतात. या नाडीची शक्ती जर क्षीण झाली तर आपल्याला मानसिक व्याधी होतात आणि आपण पर्यायानं जास्त निराश होतो. आपल्या शरीराचा उजवा भाग निर्धारित करणारी जी नाडी आहे, जी पिवळ्या कलरची नाडी आहे, हिची सुरुवात जी होती ते दुसरे एनर्जी सेंटर स्वाधिष्ठान चक्राच्या इथून होते आणि ती वर जाऊन आपल्या डोक्यामध्ये डाव्या बाजूला येते आणि ही अहंकार बनवते आपल्या डोक्याच्या डाव्या बाजूला. ही नाडी जी आहे ती कार्य करण्याची शक्ती, कार्य करण्याची चालना आपल्या आतमध्ये प्रदान करते. आपली बौद्धिकता याच नाडीवर अवलंबून असते. भविष्य काळाचे विचार किंवा भविष्य काळाचं प्लॅनिंग आपण या नाडीमुळे करतो. ही नाडी शारीरिक क्षमता आपली दाखवते. या नाडीची जास्त ऊर्जा क्षीण झाली तर आपल्याला शारीरिक व्याधी निर्माण होतात आणि अस्वस्थता वाटायला आपल्याला लागते. ज्यावेळेस ध्यानाच्या माध्यमातून कुंडलिनी शक्ती जी आपल्या पाठीच्या कण्याच्या मध्ये विसावलेली आहे कुंडल स्वरूपात, म्हणून हिला कुंडलिनी शक्ती असं म्हणतात. ती आपली आंतरिक एनर्जी आहे, आंतरिक शक्ती आहे. हिच्या जागृतीमुळं जी जागृत झाल्यानंतर आपण 5 सप्टेंबरला आपल्या हातातून आणि टाळूमधून जे थंड चैतन्य वाहतं हे
ती शक्ती जागृत झालेल्याचं प्रतीक आहे. नियमित ध्यानामुळे ही शक्ती जागृत होते आणि ती सुप्तावस्थेत असते, ती ऊर्ध्वमुखी होते. जागृत अवस्थेत ही एक एक चक्र भेदन करून आपल्या सहस्रार चक्रामध्ये जाते आणि पर्यायानं आपला आणि परमेश्वराचा योग प्राप्त होतो. यालाच योग घटित होणे असं म्हणतात. ज्यावेळेस या दोन्ही नाड्या बॅलन्समध्ये येतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण भूत भविष्यात न राहता आपलं चित्त, आपलं मन हे वर्तमान काळात राहतं आणि ताण तणावापासून मुक्त असं एक आनंदमयी जीवन आपण जगू शकतो. आता ध्यानाकडे आपण वळूयात. ध्यान म्हणजे जो आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळालेला आहे, आपल्या आतमध्ये कुंडलिनी शक्ती जी जागृत चेतित अवस्थेत आहे तिला पुन्हा आपल्या सहस्रार चक्रामध्ये स्थानापन्न करून आपला योग जो आहे तो कंटिन्यू ठेवण्यासाठी ध्यान हे आवश्यक आहे. ध्यानाची सुरुवात करताना आपण आणखीन एक गोष्ट जाणून घेणार आहोत. कुंडलिनी शक्ती सहस्रार चक्रावर स्थिर ठेवणे आणि बंधनं घेणे. देवी कवच किंवा देवी महात्म्य आपण वाचलं असेल, त्यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की आपल्या अवयवांची रक्षा जी आहे ती एक निर्धारित देवी करते. तर हे देवी कवच आपण श्रीमातेंच्या माध्यमातून, श्रीमातेंच्या कृपेतून आपण आपल्या दोन्ही हातांनी हे देवी कवच आपल्या अवतीभोवती घेणार आहोत. कुंडलिनी शक्ती ज्यावेळेस आपण, इथं दोन भाग आहेत. अगोदर आपण कुंडलिनी शक्ती टाळूवर स्थिर ठेवण्यासाठी कुंडलिनी शक्ती चढवतो आणि पुन्हा आपण बंधनं घेतो. हे बंधन कसं घेणार आहोत हे आपण सुरुवातीला पाहूयात आणि पुन्हा त्याचंच प्रॅक्टिस आपण करून घेऊयात. आपल्याला माहीत आहे दोन्ही हात जे आहेत, डावी बाजू जी आहे ती इच्छाशक्तीची, उजवी बाजू जी आहे ती कार्यशक्तीची आहे. आता सुरुवातीला पहिला भाग जो आहे तो कुंडलिनी शक्ती कशी सहस्रार चक्रावर स्थिर ठेवायची याच्याकडे आपण पाहणार आहोत. आपला डावा भाग जो आहे तो आपल्या ओटीपोटाच्या खाली, म्हणजे जिथं मूलाधार चक्र स्टार्ट होतं तिथं ठेवायचा आहे. आपला उजवा हात जो आहे तो डाव्या हातावर एक रोटेशन आपल्याला घालायचं आहे. डावा हात पाठीच्या कानाच्या समांतर रेषेत आपल्याला प्रत्येक चक्राच्या समोर आणून स्थिर ठेवायचं आहे आणि उजव्या हातानं तसं याला रोटेशन घालायचं आहे. आता 7 चक्राची स्थानं कुठली आहेत? सर्वात प्रथम मूलाधार, म्हणजे ओटीपोटाच्या खाली मूलाधार चक्र सुरुवात होतं. नाभीच्या खाली जिथं ओटीपोट सुरुवात होती तिथं स्वादिष्ठान चक्र, नाभी, अनहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्त्रा. जसा हा हात वर जाईल तसा उजवा हात आतून बाहेर, आतून बाहेर असं प्रत्येक चक्रावर एक रोटेशन आपण घेणार आहोत. आणि ज्यावेळेस ही शक्ती आपण टाळूच्या इथं घेऊन येऊ त्यावेळेस एक गाठ आपल्याला बांधायची. पहिल्या वेळेस केलं तर पहिली गाठ, दुसऱ्या वेळेस 2 गाठी, तिसऱ्या वेळेस 3 गाठी, हे आपण करणार आहोत. तर सुरुवात करूयात. डावा हात आपल्या ओटीपोटाच्या खाली ठेवायचा आहे. उजव्या हाताने 1 2 3 4 5 6 इथं एक गाठ बांधायची. दुसऱ्या वेळेस करणार आहोत 1 2 3 4 5 6 7 2 गाठी. आता तिसऱ्या वेळेस पुन्हा करणार आहोत 1 2 3 4 5 6 इथं 3 गाठी आपल्याला बांधायच्या. ही झाली कुंडलिनी शक्ती सहस्त्रार चक्रावर स्थिर ठेवण्यासाठी आपण कुंडलिनी शक्ती चढवतो. आता बंधनं आपल्याला घ्यायची. बंधनं घेताना डावा हात स्थिरच ठेवायचा आहे. उजवा हात हा कार्यशक्तीचा प्रतीक आहे. डावा हात, उजवा हात आपल्या डाव्या हातावरच्या मनगटाच्या इथं ठेवायचा आहे. हा हात आपल्या टाळूवरून उजवीकडे सोडायचा आहे. पुन्हा उजवीकडून डावीकडे सोडणार आहोत. हे एक बंधन झालं. असं आपल्याला 7 बंधनं घ्यायचीत. का तर 7 चक्र आपल्या आतमध्ये स्थित आहेत. हे बंधन जे आहे ते दोन्ही हातांच्या तळव्यातून वाहणाऱ्या परम चैतन्याचं असतं. बंधनं घेण्याच्या अगोदर आपण पाहणार आहोत आपल्या हातामध्ये चैतन्य वाहतंय की नाही ते. ठीक आहे, तर हे बंधन घेऊयात. 1 2 3 4 5 6 7. पुन्हा दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे. हे
बंधन का घ्यायचं? आपण पाहिलं असेल लहानपणी लहान मुलांना ज्यावेळेस आई आंघोळ घालते त्यावेळेस त्याच्या भोवती आंघोळ झाल्यानंतर पाणी हातात घेते उजव्या आणि त्या मुलाच्या डोक्याभोवती ती फिरवते. किंवा मोठी माणसं ज्यावेळेस जेवण करत असायची त्यावेळेस जेवण सुरुवात होण्याच्या अगोदर हातामध्ये पाणी घेतलं जायचं आणि त्या ताटाभोवती गोल फिरवलं जायचं. याचा अर्थ काय की ती आई मुलाच्या भोवती जलतत्वाचं एक बंधन टाकते, जिच्यामुळे बाहेरचे जे काही दोष आहेत तिच्या मुलामध्ये शिरून अपाय करू नयेत. तसंच ज्यावेळी जेवणाला आपण जलतत्वाचं बंधन देतो त्याचा अर्थ असा आहे की या जेवणाच्या मार्फत कुठली बाहेरचे दोष माझ्या शरीरात आतमध्ये जाऊन मला अपाय करू नयेत म्हणून. तसंच आपण ध्यान सुरू करताना ध्यान संपल्यानंतर हे बंधन कुंडलिनी शक्ती चढवून हे बंधन घेणं आवश्यक आहे. का तर आपण ध्यान करतोय म्हणजे साक्षात आपल्या शक्तीचं परमात्म्याच्या शक्तीशी योग घटित करतोय. तर हे क्रिया करताना हे कार्य होताना बाहेरचे कुठलेही दोष आपल्याला सतावू नयेत याच्यासाठी आपण हे बंधन घेतोय. ध्यान संपल्यानंतर बंधन का घ्यायचं? ध्यान केल्यानंतर जी संतुलनाची स्थिती आपल्या आतमध्ये आलेली आहे ती स्थिती टिकून राहण्यासाठी आपल्याला बंधन घ्यायचे. तसंच हे बंधन तुम्ही घरातून बाहेर जातानाही घेऊ शकता. हे कवच आहे, देवी कवच. याच्यामुळं बाहेरचे दोष तुम्हाला अपाय करू शकणार नाहीत. ध्यान करताना नेहमी हे कुंडलिनी शक्ती चढून आपल्याला बंधन घ्यायचे. आता ध्यानाची सुरुवात आपण करणार आहोत. जर आज कोण पहिल्यांदाच नवीन आले असेल तर त्यांच्यासाठी पुन्हा आपण स्टेप्स रिपीट करणार आहोत. ध्यान करताना दोन्ही हात जे आहेत ते मांडीवर आपल्याला ठेवायचे. तुम्ही चेअरवर बसू शकता किंवा मांडी घालून जमिनीवर बसू शकता. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे. त्याच्यानंतर नाडी संतुलन करण्यासाठी उजवा हात जमिनीवर पालथा ठेवायचा. या क्रिया करताना आपलं चित्त दोन्ही हातांच्या तळव्यावर ठेवायचं. तळव्यांमधून वाहणाऱ्या चैतन्याकडे होणाऱ्या अनुभूतीकडे आपलं लक्ष द्यायचं. पुन्हा उजवा हात मांडीवर, डावा हात आकाशाकडे राहील. इथं होणाऱ्या प्रार्थना हृदयापासून आपल्याला करायच्यात. पुन्हा डावा हात मांडीवर, उजवा हात हृदयावर. पुन्हा हाच हात आपल्या कपाळावर. नंतर उजवा हात ताठ करायचा आहे, मधला भाग आपल्या सहस्त्रार चक्रावर ठेवायचा आहे. दाबून गोलाकार 7 वेळेला फिरवायचा आहे. आपलं चित्त सहस्त्रार चक्रावर स्थिर ठेवायचं. उजवा हात मांडीवर ठेवत याच स्थितीत आपण थोड्या वेळासाठी ध्यान करणार आहोत. ध्यान झाल्यानंतर सांगितलं जाईल उजवा हात टाळूच्या वर थोडासा अधांतरी धरूयात. टाळूमधून तळव्यावर काय जाणीव होते याच्याकडे आपण पाहणार आहोत. ध्यानाची क्रिया डोळे बंद करून करायचे. ध्यान जर डोळे उघडे करून केलं तर डोळ्यांमार्फत येणारे विचार आपल्याला ध्यान करून देत नाहीत. म्हणून ध्यान करताना डोळे हे बंद असणं गरजेचं आहे. हळुवारपणे डोळे बंद करून ठेवूयात. आपलं चित्त श्वासांवर केंद्रित करायचा प्रयत्न करायचा आहे. दीर्घ श्वास घेऊयात. थोडा वेळ थांबून हळूहळू हा श्वास सोडूयात. एक 5-6 वेळा या श्वासावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला जाणवेल हळूहळू आपलं चित्त आहे ते स्थिर होत आहे. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे. नाडी संतुलनासाठी पहिली आपण क्रिया करणार आहोत. उजवा हात जमिनीवर पालथा ठेवायचा आहे. डावा हात मांडीवरच राहील. श्रीमाताजींना प्रार्थना करूयात. श्रीमाताजी, कृपावंत होऊन आपण आमच्या डाव्या बाजूचे सर्व दोष पृथ्वी मातेमध्ये विलीन होऊ द्या. उजव्या तळ हातातून जमिनीकडे काय खेचलं जातंय का या जाणीवेकडे लक्ष द्यायचंय. जसजशी ही जाणीव होईल तसतसं डाव्या हात जो मांडीवर ठेवलेला आहे या हातातून होणाऱ्या संवेदनामध्ये वाढ होईल. माताजी, कृपा करून आपण आमच्या डाव्या बाजूचे सर्व दोष पृथ्वी मातेमध्ये
विलीन होऊ द्या. आपल्या परमकृपेत आमची इडानाडी आणि आमची इच्छाशक्ती शुद्ध होऊ द्या. उजवा हात मांडीवर, डावा हात आकाशाकडे. इथं प्रार्थना करूयात. माताजी, कृपावंत होऊन आपण आमच्या उजव्या बाजूचे सर्व दोष आकाश तत्वात विलीन होऊ द्या. आमची पिंगला नाडी आणि आमची कार्यशक्ती शुद्ध होऊ द्या. डाव्या हातातून आकाशाकडे जाणाऱ्या जाणिवेकडे लक्ष द्यायचं आहे. जसजसं डाव्या हातातून आकाशाकडे काहीतरी गेल्याचा भास होईल, तसं आपला उजवा हात जो मांडीवर ठेवलेला आहे, या हातावरच्या संवेदनामध्ये वाढ होत राहील. माताजी, कृपावंत होऊन आपण आमच्या उजव्या बाजूचे सर्व दोष आकाश तत्वात विलीन होऊ द्या. आपल्या परमकृपेत आमची पिंगला नाडी आणि आमची कार्यशक्ती शुद्ध होऊ द्या. डावा हात मांडीवर. या स्थितीत दोन्ही हातांच्या तळव्यावर लक्ष ठेवायचे आपल्याला. दोन्ही हातांमधून समान संवेदना, समान चैतन्य प्रवाहित होत आहे की नाही याच्याकडे लक्ष द्यायचंय. आपला उजवा हात आपल्या डाव्या हृदयावर ठेवूयात. चित्त, हृदय, ज्याला आत्मा असं म्हणतात, त्याच्यावर ठेवायचं आहे. प्रार्थना करूयात. माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. माताजी, आपल्या परमकृपेत मी शुद्ध आत्मा आहे. हाच उजवा हात आपल्या कपाळावर ठेवायचा आहे. डोकं थोडंसं खाली झुकवायचं आहे. इथं आपल्या मनात जर कुणाबद्दल राग, द्वेष किंवा तिरस्कार असेल तर त्या व्यक्तीला अतिशय हृदयापासून क्षमा करायचे आणि म्हणायचे, माताजी, आपल्या परमकृपेत मी सर्वांना मनापासून क्षमा केली आहे. कृपावंत होऊन आपण आम्हाला क्षमाशील व्यक्ती बनवा.
उजव्या हाताचा तळवा ताठ करत आपल्या टाळूवर ठेवायचा आहे. दाबून गोलाकार 7 वेळेला फिरवायचं आहे. फिरवत असताना प्रार्थना करायची, श्री माताजी कृपावंत होऊन आपण आम्हाला आमचा आत्मसाक्षात्कार प्रदान करा. आम्हाला आत्मसाक्षात्कारी व्यक्ती बनवा. चित्त टाळूवर स्थिर ठेवत उजवा हात मांडीवर ठेवायचा आहे. या स्थितीत थोड्या वेळासाठी आपण ध्यानात बसणार आहोत. चित्त आपल्या टाळूवर आणि दोन्ही हातांच्या तळव्यावर स्थिर ठेवायचं आहे. उजवा हात टाळूच्या वर थोडासा अधांतरी धरायचा आहे. टाळूतून उजव्या हातावर काय जाणीव होते का हे पाहायचं. उजवा हात थोडासा वर खाली घेऊयात. उजवा हात मांडीवर ठेवून डाव्या हाताने हीच क्रिया करूयात. थोडासा वर खाली करूयात. आता दोन्ही हात हृदयाच्या लेवलला आणून ठेवायचे. थोडेसे वर उचलूयात. हळुवारपणे डोळे उघडे करून श्रीमातेंचा फोटोकडे पाहूयात. चित्त आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्याकडे देऊयात. तळव्याच्या मध्यभागी बोटांवर काही जाणीव होते का आपल्याला. दोन्ही हात जोडून अतिशय आदराने नमस्कार करायचा. हळुवारपणे डोळे उघडे करायचे. आपल्याला तळ हातावर काय जाणीव झाली, शांत वाटलं का. जर असं काही झालं असेल तर चॅट बॉक्समध्ये आपण निश्चित टाईप करू शकता. जर हातावर थंड जाणवलं असेल तर कूल लिहा. गरम जाणवलं असेल तर वॉर्म, कोमट. जी आपली भावना आहे
कुंडलिनी शक्ती जागृत झाल्यानंतर ज्यावेळेस आपण ध्यान करतो त्यावेळेस आपल्या दोन्ही हातांमधून आपल्या शरीरातील स्थिती शारीरिक असो किंवा मानसिक असो त्याची अनुभूती आपल्या हातावर येते. ती अनुभूती निश्चित आपण चॅटबॉक्समध्ये टाकू शकता, लिहू शकता, जेणेकरून ती आमच्यापर्यंत पोहोचून जाईल. आपले काही क्वेश्चन्स असतील तरी आपण आमच्यापर्यंत पोहोचू शकता. हे ध्यान नियमित करणं फार गरजेचं आहे. आता आपण आजच्या सत्राचा जो विषय आहे त्याच्याकडे वळणार आहोत. आजच्या कार्यशाळेचा विषय होता मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र, जे की पहिलं आणि दुसरं ऊर्जा केंद्र आहे आपल्या शरीरामध्ये. आपल्या बरोबर आहेत अंजली भोंडे, ज्या एका अग्रगणीय अशा प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण देत आहेत, प्राध्यापिका आहेत. मी विनंती करतो त्यांना की या सत्राची सुरुवात आपण करावी. हे सत्र ऐकताना काय चाललंय इकडं आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. काल काय केलं होतं आणि नंतर काय करणार आहे याच्याकडे आपण लक्ष द्यायचं नाही. मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्रांबद्दल आपण जाणून घेऊयात. अंजलीताईंना मी विनंती करतो. जय श्री माताजी, नमस्कार. आज आपण मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र या दोन चक्राबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. ह्याच्यासाठी मी तुम्हाला ह्या चार्टमध्ये जसं आपण आधी बघितलेलं आहे ह्याच्यात आपलं सटल सिस्टम आपल्याला दिसतंय. ह्या तीन नाड्यांबद्दल तुम्हाला आधीच सांगितलेलं गेलं आहे. आणि यात जी मधली नाडी आहे आपली सुषुम्ना नाडी, त्याच्यावरती हे सातही चक्र असतात. आणि या चक्रांना आपण मेडिकल लँग्वेजमध्ये, मेडिकल सायन्समध्ये नर्व प्लेक्सस म्हणतो. आता आपल्या पाठीच्या ज्या कणा असतात त्याच्यात शेवटचा जो हाड आहे, तो जो बोन आहे तो तिकोनी आकारामध्ये असतो. त्याला आपण इंग्लिशमध्ये सॅक्रम बोन म्हणतो. तर हा सॅक्रम जो नाव आहे तो सॅक्रेड शब्दापासून घेतलेला आहे. आणि सॅक्रेडचा अर्थ असतो पवित्र, मंगल. आता ह्या नाव द्यायचं कारण असं आहे की आपल्याला सांगितलं गेलं आधी की ह्या हाडामध्ये, सॅक्रम बोनमध्ये, या वलयाकार जी आपल्याला ही कुंडलिनी शक्ती दिसतीये, ही आपली कुंडलिनी शक्ती सुप्त अवस्थेत असते. जेव्हा आपल्याला आत्मसाक्षात्कार मिळतो श्री माताजींच्या कृपेत, जेव्हा ही कुंडलिनी शक्ती जागृत होते तेव्हा ही शक्ती या मधल्या नाडीतून म्हणजे सुषुम्ना नाडीतून या सातही चक्राचं भेदन करून, ह्या सहा चक्रांचं भेदन करून वरती सहस्त्रारातून बाहेर जेव्हा पडते तेव्हा आपल्याला चैतन्य लहरीची जाणीव होते. आणि त्या लहरी सुरुवातीला आपल्याला गरम किंवा काही जणांना गार असं जाणीव होऊ शकते. आता या कुंडलिनी शक्तीच्या खाली जो आपल्याला एक चक्र दिसतो तो आपला पहिला चक्र आहे. त्याला मूलाधार चक्र असं म्हटले जाते. आता या मूलाधार चक्रावर जी ह्या गणेशांचं स्थान आहे. श्री गणेशांच्या कृपेमुळे आपली ही कुंडलिनी शक्ती जागृत होते. तर या मूलाधार चक्राला आपण मेडिकल सायन्समध्ये पेल्विक प्लेक्सस असं पण म्हटलं जातं. तर या मूलाधार चक्र वर हे जागृत झाल्याने आपल्यामध्ये कुठले गुण प्रस्थापित होतात आधी हे आपण जाणून घेऊ. आता मूलाधार चक्र जेव्हा जागृत होते तेव्हा आपल्यामध्ये अबोधिता, इनोसेन्स आणि सद्सद विवेक बुद्धी आणि निर्णय घेण्याची क्षमता
हे सगळे जे गुण आहेत ते आपल्यामध्ये प्रस्थापित होत असते. त्यामुळे ह्या मूलाधार चक्रच्या ह्या सगळे जे आहेत हे क्वालिटीज आहेत मूलाधार चक्रांच्या. तर मूलाधार चक्र जेव्हा जागृत झालं की आपल्यामध्ये हळूहळू हे सगळे जे गुण मी आता सांगितले ते सगळे गुणांचं आपल्यामध्ये त्या सगळे गुण जागृत होतात. आणि जसं की या आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता की हा जो चक्र आहे तो आपल्या ओटीपोटाच्या खालच्या बाजूला म्हणजे आपल्या सॅक्रम बोनच्या खाली आहे हा चक्र. त्यामुळे हा चक्र आपल्या शरीरातल्या जे उत्सर्जन आणि प्रजनन क्रिया आहे त्या सगळ्यांचा जो नियंत्रण आहे तो हा चक्रामुळे होत असतो. म्हणजे हा चक्र मूलाधार चक्र आपल्यामध्ये उत्सर्जन आणि प्रजनन क्रियेचा नियंत्रण करत असतो. आता आपल्या शारीरिक उत्सर्जन जे आहे त्याच्यात ती प्रक्रिया अशी आहे की आपल्या शरीरामध्ये जी अनावश्यक किंवा अशुद्ध ज्या वस्तू असतात त्याचं आपण उत्सर्जन करतो आणि तसंच दुसऱ्या बाजूला प्रजनन क्रियाही होत असते. मानवा शरीरमध्ये असंच मानसिक वाणी आपल्या दृष्टी किंवा आपल्या विचार आहे तीही ह्या चक्र जागृत झाल्यामुळे त्याचाही उत्सर्जन होतो आणि आपल्यामध्ये सद्बुद्धी आणि निर्णय घेण्याची क्षमता, अबोधिता हे सगळे गुण जे आहेत त्याची प्रजनन क्रिया होत असते. त्यामुळे हा चक्र जो आहे तो आपल्यामध्ये हे सगळे गुण आपल्यामध्ये प्रस्थापित होतात. आणि ह्या सगळ्यांचं आता मेडिकल ॲस्पेक्ट आपण जर बघितलं तर आपल्या ओटीपोटाच्या खाली असल्यामुळे आपले जे खालचे जे काय अवयव आहेत, ऑर्गन्स आहेत, ते सगळे ऑर्गन्स ह्या चक्र कंट्रोल करत असतो. म्हणजे आपले रिप्रोडक्टिव्ह आणि एक्सक्रिटरी ऑर्गन जे काय आहे ते सगळे ह्या चक्राच्या कंट्रोलमध्ये आहेत. म्हणजे हा चक्र जेव्हा जागृत होतो तेव्हा आपल्याला हे सगळ्या ऑर्गन्स जे आहेत ते व्यवस्थित कार्य करतात. आता हा चक्र जर बिघडला तर काय होऊ शकतो? हा चक्र जर बिघडला, मूलाधार चक्रांचे जे काही प्रॉब्लेम्स असेल तर आपल्याला हे सगळे जे अवयव आहेत त्याच्याशी निगडीत जे प्रॉब्लेम आहेत ते आपल्याला होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला कॉन्स्टिपेशनसारखा प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा पाईल्सचा त्रास ह्या चक्र बिघडल्यामुळे होतो. महिलांमध्ये गर्भधारण करण्याची जी क्षमता आहे ती या चक्रामुळे महिलांमध्ये कार्यान्वित होते. हा चक्र जर बिघडला तर महिलांमध्ये प्रेग्नन्सी रिलेटेड प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर हे सगळे ह्या चक्राचे मेडिकल आस्पेक्ट्स आहेत. आणि तुम्हाला स्क्रीनमध्येही दिसतंय, आता तुम्ही बघू शकता की ह्याचे मेडिकल आस्पेक्ट्स. आता ह्याचा आपल्या व्यावसायिक पैलूकडे आपण बघूया की आपल्या प्रोफेशनमध्ये ह्याचा कसा उपयोग होतो. आता जसं की आधी आपण चर्चा केली की मूलाधार चक्र जेव्हा जागृत होते तेव्हा आपल्यामध्ये विवेक, सद्बुद्धी, निर्णय घेण्याची क्षमता हे सगळे जे गुण आहेत ते प्रस्थापित होतात. इंग्लिशमध्ये म्हटलं तर क्लॅरिटी ऑफ विजन अँड थिंकिंग प्रोसेस हे सगळे जे आहेत हे गुण आहेत. किंवा ग्रास्पिंग ऑफ एनी नॉलेज अँड रिप्रोडक्शन अँड रिप्रोड्युसिंग इट हे जे गुण आहेत ते मूलाधार चक्र जागृत झाल्यामुळे जाणीव होते. म्हणजे एखादा विषय चांगल्या प्रकारे आपण ते समजून मुलांपर्यंत पोहोचू शकतो. आणि सदृढ विवेक बुद्धी जागृत झाल्यामुळे आपल्याला आपल्या ओतीभोवती
आता नकारात्मक शक्ती असतात. लोकही आपल्याला असे भेटतात जे खूप निगेटिव्ह बोलतात किंवा त्यांची निगेटिव्ह थॉट्स असल्यामुळे आपल्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण थोडासा ऐकल्याने आपल्याला पण त्याचा थोडा आपण निगेटिव्ह विचार करायला लागतो. पण जर आपलं मूलाधार चक्र जर आपल्या एकदा जागृत झाल्यावर आपल्याला जेव्हा एकदा आपली विवेक सद्बुद्धी जेव्हा आपल्यामध्ये प्रस्थापित होते आणि सुदृढ होते, तेव्हा आपल्यावर या सगळ्या गोष्टीचा परिणाम होत नाही. आपल्याला नकारात्मक शक्ती किंवा नकारात्मक विचार जरी आपल्या आजूबाजूला असले तरी आपल्यावर ह्याचा परिणाम होत नाही आणि आपण आपलं काम खूप चांगल्या रीतीने करू शकतो. आपल्या शिक्षणमध्ये आपण ह्या सगळ्या क्वालिटीजचा वापर करून आपण आपलं काम खूप चांगल्या वतीने आणि खूप चांगले परिणाम देऊ शकतो. आपलं जे काय आता ग्रहणशीलता वाढते, त्यामुळे कुठलाही विषय असेल ते आपण चांगलं समजून मुलांपर्यंत हे पोचू शकतो. तर ही सगळी जी क्वालिटीज आहेत हे आपल्याला मूलाधार चक्र जागृत झाल्यामुळे होते. आपली कार्यक्षमता पण वाढते. आता मी तुम्हाला एक उदाहरण देते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हे आपले देशाचे दुसरे राष्ट्रपती होते. ह्यांचा जन्म मदुराईचं एक छोटासा गावात झालं होतं आणि त्यांच्या वडिलांची एवढी काय चांगली आर्थिक परिस्थिती नव्हती, त्यामुळे त्यांना शाळेत पाठवण्याची त्यांच्याकडे तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती. पण ह्यांची क्षमता, ह्यांच्या विलक्षण बुद्धी आणि प्रतिभा बघून शाळेने ह्यांना प्रवेश दिलं. ह्यांनी ह्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्याला माहिती आहे की हे एक आदर्श शिक्षक बनले. आपण जो मागच्या आठवड्यात 5 सप्टेंबरला शिक्षण दिवस जो साजरा केला, तो दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस असतो. आणि त्यांनी शिक्षण क्षेत्रात नाही बल्कि अजून त्यांनी देशासाठी पण काम केले. त्यामुळे आपल्याला हे चक्र जागृत झाल्यामुळे आपलं व्यावसायिक आणि राष्ट्रासाठी जी जर काही सेवा असेल, समाजासाठी आपली कौटुंबिक जबाबदारी, आपण हे सगळं खूप चांगल्या वतीने पार पाडू शकतो. तर हे सगळे ह्या चक्र जागृत झाल्याचे हे सगळे आपल्याला फायदे होतात. तर आता हा चक्र आपण आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजे आपल्या सुषुम्ना नाडीवर आपण बघितलं की हे त्रिकोणी आकार जो सॅक्रम बोन असतो त्याच्या खाली असतो. तसंच हा चक्र आपल्या हातावर इथे मनगटावर ह्याचा पॉईंट असतो. इथे जेव्हा आपण ध्यान करतो तेव्हा आपण जेव्हा ध्यान करणार आहोत ह्याच्यानंतर तेव्हा आपण इथे लक्ष द्यायचं की आपल्याला इथे काय जाणीव होते का. तर हातावर इथे मनगटाच्या जिथे हे जॉईंट असतं तिथे असतं आणि पायात टाचांवर असतं. तर हे दोन्ही पायांच्या दोन्ही टाचांवर मूलाधार चक्रचं स्थान केंद्रबिंदू असतं आणि हातावर इथे 2 केंद्रबिंदू आहेत. तर जेव्हा आपण ह्याच्यानंतर ध्यान करू तेव्हा आपण इथे लक्ष द्यायचं आहे. आता आपण वळूया दुसऱ्या चक्रांकडे. आता हा सॅक्रम बोनच्या वरती हा त्रिकोणी आकारच्या हाडावरती जो पहिला चक्र येतो तो आहे स्वादिष्ठान चक्र. हा स्वादिष्ठान चक्र आपल्यामध्ये एकाग्रता, आपल्या विचारांची एकाग्रता, आपल्या लक्षाची एकाग्रता, हे सगळे क्वालिटीज जे आहेत हे आपल्याला स्वादिष्ठान चक्र जागृत झाल्यामुळे होतो. आता जसं मी मूलाधार चक्रचा केंद्र सांगितलं तुम्हाला हातांवर, तसंच स्वादिष्ठान चक्रचा केंद्र आपल्या अंगठ्यावर असतो. जो आपल्या हाताचा अंगठा असतो तिथे आपला स्वादिष्ठान चक्रचा केंद्र आहे. आणि आपल्या पायात जो अंगठ्याच्या नंतरचा जो बोट आहे ज्याच्यात बायका जोडवे घालतात, तो जो त्या दोन्ही बोटांवर ह्याचं केंद्र आहे. आता हा चक्र स्वादिष्ठान चक्र, हा चक्रचे काय गुण आहेत ते आपण आधी बघूया. जसं मी आता सांगितलं, स्वादिष्ठान चक्र जसं आपल्या विचारांमध्ये, आपल्या लक्षामध्ये एकाग्रता वाढवते, तसंच हा चक्र आपल्यामध्ये
सृजनशीलता पण प्रस्थापित करत असतो. म्हणजे आपण क्रिएटिव्ह होतो, आपल्यामध्ये क्रिएटिव्हिटी येते. या चक्राचं लोकेशन जर आपल्या शरीरात बघितलं तर ओटीपोटात, इथे खालच्या भागात ह्याचं स्थान आहे. आणि आपल्या खालच्या ओटीपोटात आपले जे ऑर्गन्स हा कंट्रोल करतो तो पॅनक्रियाज आहे, त्याचा एक ऑर्गन. आणि ह्याच्यावरती त्याचा आणि खालच्या बाकीच्या जे अवयव आहेत त्यांच्यावर पण ह्याचा नियंत्रण असतो. त्यामुळे आपलं चित्त, आपला अटेन्शन जे एकाग्र करण्याची क्षमता आपल्यामध्ये जे येते, ती क्षमता आपल्याला हा चक्र जागृत झाल्यामुळे होतो. आता आपल्याला स्क्रीनवर दिसतंय स्वाधिष्ठान चक्राचे मेडिकल ॲस्पेक्ट्स, म्हणजे वैद्यकीय पैलू काय काय आहेत. तर हा पॅनक्रिया जसं मी सांगितलं, तसंच लहान आतडे म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन आणि आपल्या एक्सक्रिटरी सिस्टम म्हणजे मूत्राशय, हे सगळ्या यवांचे कार्य हे सगळे ह्या चक्रांमुळे नियंत्रणमध्ये येत असतात. त्यामुळे जर आपला हा चक्र सक्रिय असेल तर आपल्याला ह्या ऑर्गनशी निगडीत काहीही प्रॉब्लेम्स शक्यतो आपल्याला येत नाही. आपल्या शरीरामध्ये अजून एक खूप महत्त्वपूर्ण काम ह्या चक्रामुळे होतो. ते शरीरातील जे मेदाचे रूपांतर आहेत, म्हणजे जे फॅट सेल्स आपल्या शरीरात असतं, ते फॅट सेल्स ते आपल्या मेंदू, आपल्या ब्रेन क्षमता जी मिळते त्या ह्या फॅट सेल्समध्ये मिळते. तर हे फॅट सेल्स त्या मेंदूपर्यंत पोचवण्याचे जे काम आहे किंवा त्यांची ती क्षमता, ती ऊर्जा, ती ग्रहण करण्याची जी क्षमता मेंदूची आहे ती त्या या चक्रांमुळे मिळत असते. तर हे सगळे जे आहेत ऑर्गन्स किंवा अवयव जे आपण बघितलं, हे सगळे ह्या चक्र कार्यान्वित झालं की ते आपोआप सगळ्या चांगल्या रीतीने कार्य करत असतात. आता एक शिक्षकांवर खूप फक्त शैक्षणिक कार्य नसून बाकीचे पण जबाबदाऱ्या असतात. आपण बघितलं तर जे गव्हर्मेंट स्कूल्स किंवा कॉलेजेसमध्ये शिक्षक असतात त्यांना कधीकधी गव्हर्मेंटची कामं पण करावी लागते. जनगणना म्हणा किंवा जेव्हा इलेक्शन ड्युटी, जेव्हा इलेक्शन्स असतात तेव्हा इलेक्शन ड्युटी येते. बाकी पण ऑफिशियल वर्क असतो, सिनियरशी समन्वय, हे सगळे जे कार्य असतात हे सगळ्यांमुळे कुठेतरी आपल्याला ताणतणाव आपल्यामध्ये निर्माण होते, आपण स्ट्रेसमध्ये येतो. तर जर आपला हा चक्र जागृत झालं तर त्या सगळ्यांचा स्ट्रेस आपल्यावर येत नाही. आपण कुठल्याही गोष्टीचा स्ट्रेस न घेता, ताणतणाव न घेता आपण आपलं काम अगदी सहजतेने, चांगल्या रीतीने आपण ते काम करू शकतो. कारण जसं आधी आपण बघितलं की हा चक्र कार्यान्वित झालं की आपलं लक्ष आणि आपलं चित्त एकाग्र होतो. त्यामुळे चित्त फक्त आपला चांगल्या जे कार्य आहे, जे लक्ष्य आहेत त्याच्याकडे आपलं चित्त एकाग्र असतो आणि आपण इकडचा तिकडचा विचार किंवा दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये आपण आपली एनर्जी वाया घालवत नाही. आता हे ताणतणावामुळे आपल्याला जे आहे काही मेडिकल प्रॉब्लेम्स पण येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, आता जेव्हा हे ताणतणाव निर्माण होतो तेव्हा जनरली बघितलं गेलं आहे की शिक्षकांमध्ये हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज हे तर हल्ली खूप साधारण होत चाललं आहे. तर डायबिटीज, हायपरटेन्शन हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते या चक्राच्या दोषमुळे निर्माण होतात. त्यामुळे जेव्हा हा चक्रमध्ये काही दोष निर्माण होतात तेव्हा आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम्स, हे मेडिकल प्रॉब्लेम्स आपण फेस करतो आणि कधीकधी आपल्याला स्पॉन्डिलायटिसचा पण त्रास होऊ शकतो. तर
स्वाधिष्ठान चक्र जेव्हा जागृत होतं तेव्हा हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्याला त्याचा त्रास होत नाही, किंवा असंही बघितलं गेलं आहे की ज्या लोकांना आधी हे सगळे प्रॉब्लेम्स होते, ब्लड प्रेशर होतं, डायबिटीज होतं किंवा स्पॉन्डिलायटिसचा त्रास होता, सहजयोगात आल्यानंतर व्यवस्थित नियमितपणे ध्यानधारणा केल्यानंतर त्यांच्यात हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे जे त्यांच्या जे विकार होते, हे सगळे हळूहळू नाहीसा झाले. डायबिटीज लोकांचं बरं झालं आहे सहजयोगात. तर ह्या हा चक्र स्वाधिष्ठान चक्र जागृत झाल्यामुळे आपल्याला हे सगळे प्रॉब्लेम्स पण आपण त्याच्यावर मात देऊ शकतो. आता आपण ह्या दोन्ही चक्रावर थोडा ध्यान करणार आहोत. आता सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचेत आणि आपलं लक्ष आपण आधी मूलाधार चक्रवर केंद्रित करणार आहोत. मूलाधार चक्र, आणि जसं मी तुम्हाला हातावर सांगितलं तिथेही तुमचं लक्ष असू दे, पायांच्या टाचावर लक्ष असू दे. इथे आपण परमपूज्य श्री माताजींना प्रार्थना करणार आहोत. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत माझ्या मूलाधार चक्रवर, माझा मूलाधार चक्र जागृत होऊ दे. श्री माताजी, आपल्या परमकृपेत मला अबोधिता, सद्विवेक बुद्धी आणि निर्णय घेण्याची क्षमता, उचित निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करा. आणि प्रार्थना म्हणत असताना आपलं लक्ष आपण आपल्या हाताच्या मूलाधार केंद्रावर आणि पायांच्या टाचावर लक्ष देणार आहोत की तिथे काय आपल्याला जाणीव होतीये का. आता आपण आपल्या चित्त आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर केंद्रित करूया. प्रार्थना करूया. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मला सृजनशील आणि माझ्यात विचारांची आणि चित्तांची एकाग्रता प्रदान करा. आपला चित्त आपल्या हाताच्या दोन्ही अंगठ्यावर ठेवायचं. तिथे काय जाणीव होतीये का त्याच्याकडे लक्ष द्यायचं. आता आपण आपला चित्त आपल्या सहस्त्रारावर ठेवूया.
आपलं चित्त आपल्या सहस्त्रार चक्रवर केंद्रित करायचं आहे. श्री माताजींना प्रार्थना करूया. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत माझ्या आत्मसाक्षात्कार दृढ होऊ दे. हळूच डोळे उघडून आपण नम्रतापूर्वक श्री माताजींना नमस्कार करू. आता ते ध्यान करताना आपल्याला काही जाणीव झाली का? आपल्या हातावर तिथे आपल्या मूलाधार चक्राचा केंद्र आहे, आपल्या स्वादिष्ठान चक्र दोन्ही अंगठ्यावर इथे काय आपल्याला जाणीव झाली का? काही असेल चुरचूर किंवा गरम गार जे काय असेल ते आपण सगळ्यांनी चॅट बॉक्सवर जरूर मेन्शन करावं, म्हणजे आम्हाला ही कळेल की तुम्हाला कशी जाणीव झाली. धन्यवाद. धन्यवाद अंजलीताई. आता आपण बघितलं की अंजलीताईंनी जी आपल्याला माहिती दिली की आपल्या सूक्ष्म शरीरातील जे 2 चक्र आहेत, मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्र, त्याचबरोबर एक ध्यानाचा प्रात्यक्षिक अनुभवसुद्धा आपण आता घेतला. तर महत्त्वाचं म्हणजे काय की हे ध्यान आज जे आपण केलं त्याच प्रकारे आपल्याला नियमित सकाळ आणि संध्याकाळ हे दोन्ही वेळा ध्यान करणे फार आवश्यक आहे. जर आपण आज बघितलं की आपल्या सूक्ष्म शरीरातील जे काही आपल्यामध्ये ऊर्जा केंद्र आहेत, जे काही एनर्जी सेंटर्स ज्याला आपण म्हणतो, तर या एनर्जी सेंटर्सवरून एक अविरत ऊर्जा, एक एनर्जी फ्लो होत असते, बरोबर आहे. पण या एनर्जी आपण जर बघितलास की मूलाधार चक्राच्या निगडीत पण काही अवयव आहेत, तर त्याचप्रकारे स्वादिष्ठान चक्राच्या निगडीत पण काही अवयव आहे. मग ही जी चक्रांवरील एनर्जी किंवा या ऊर्जा केंद्रावरील जी एनर्जी फ्लो होत असते, याच एनर्जीद्वारे आपल्यामधील जे काही सूक्ष्म म्हणता येईल की जे काही अवयव आहेत किंवा फिजिकल ऑर्गन्स आहेत, याला चालना द्यायचं काम, याला नियंत्रण देण्याचं काम या चक्रांचे असते. पण कधी होऊ शकतं जर आपण नियमितपणे सकाळ आणि संध्याकाळ हे ध्यान केले तर. आणि जर आपण नियमित ध्यान नाही केले तर हळूहळू काय होतं की आपल्या चक्रातली जी ऊर्जा आहे ती हळूहळू क्षीण व्हायला लागते, किंवा आपली जी कुंडलिनी शक्ती आहे, ज्याला आपण रेसिड्युअल एनर्जी म्हणतो, ती निद्रावस्थेत पुन्हा चालली जाते. आणि मग ज्या आपल्या चक्रांच्या रिलेटेड जे काही फिजिकल ऑर्गन्स आहेत त्यांची पण कार्यशक्ती हळूहळू क्षीण व्हायला लागतं. आणि परिणामतः आपण बघू शकतो की आपल्या शरीरात रोगांची लागण सुरुवात व्हायला लागते. उदाहरणतः की आपल्याकडचं जर आपण पैसा आपण रोज खर्च करत गेलो तर एका दिवशी आपल्याला उपाशी राहण्याची वेळ येईल. त्याचप्रमाणे ज्या ऊर्जा केंद्रांचं जी एनर्जी आहे ती आपण दररोज वापरत गेलो तर हळूहळू ऊर्जा ही क्षीण व्हायला लागणार आहे. याच्या निगडीत जे काही फिजिकल ऑर्गन्स आहे, जे अवयव आहे, त्यांची पण कार्यशक्ती हळूहळू क्षीण व्हायला लागेल आणि हळूहळू ते नष्ट होऊन जाईल. मग आपल्याला काय करायचं आहे तर या कुंडलिनी शक्तीचं उत्थान होण्याकरिता, ही जागृत ठेवण्याकरिता आपल्याला काही वेगळं करायचं नाही आहे, तर फक्त 2 वेळा सकाळ आणि संध्याकाळ आपल्याला नियमित ध्यान करायचं आहे. तसंच जर आपली ही जी ऊर्जा हळूहळू जर आपण ध्यान नाही केलं आणि ही दुर्बल व्हायला लागली तर याचा इफेक्ट आपल्या
फिजिकल बॉडीवर तो होतोच आणि इमोशनलसुद्धा आपण अनस्टेबल व्हायला लागतो. बघा ना, जर आपल्या शरीरात कुठेतरी काहीतरी दुखत असेल, साधं डोकं जरी दुखत असेल, तर आपलं लक्ष लागत नाही. आपल्या साध्या कामातसुद्धा, घरच्या कामातसुद्धा लक्ष लागत नाही. तर मग ही एवढी मोठी फिजिकल बॉडी आपल्याला मेंटेन करायची आहे, याच्यामध्ये असलेले अवयव जे आहेत, तिला आपलं सुदृढ ठेवण्याकरिता, तर हा जो मेडिटेशन आहे, सहजयोगाचं जे मेडिटेशन आहे, याच्याने निश्चितच आपण स्वतःला सुदृढ ठेवू शकतो. फक्त एवढंच आहे की आपल्याला नियमितपणे रेग्युलरली आपलं ध्यान करणं मात्र आवश्यक आहे. आणि सहजयोगाच्या ध्यानाने मनुष्यामध्ये ही जी ऊर्जा आहे, ही अविरत, ही याचा फ्लो हा सुरूच राहतो. जर म्हणतात ना की हेल्दी माइंड इन अ हेल्दी बॉडी, तर हे होण्याकरिता तेच मी पुन्हा सांगेल की आपल्याला रेग्युलर मेडिटेशन करणे आवश्यक आहे. कारण याने आपण मानसिकदृष्ट्या म्हणा किंवा मग सुदृढ राहू शकतो. आणि बघा ना की आपण जर अनस्टेबल असू, तर मग काय होतं की हळूहळू त्याचा प्रभाव आपल्या फॅमिली मेंबर्सवर पण कुठेतरी होत असतो आणि मग हळूहळू आपल्या घरातील मुलांवर पडतो. तर आपण जेव्हा एक बॅलन्स, एक संतुलन आपण साधूया, त्याचा हा जो प्रभाव आहे निश्चितच आपल्यावर, आपल्या सराउंडिंग्सवर, आपल्या आजूबाजूच्या वातावरणात तो उठून दिसतो. तर तेच आहे की मेडिटेशन करणं फार आवश्यक आहे. जर आपण रोज सकाळी 10 मिनटं आणि संध्याकाळी 10 ते 15 मिनटं मेडिटेशन कराल, तर सकाळच्या ध्यानानंतर आपण संपूर्ण दिवस आपला उत्साहपूर्ण आणि आनंदी आपण फील करू शकतात. आणि संध्याकाळच्या 10-15 मिनटं ध्यानानंतर रात्रीसुद्धा आपण जेव्हा थकून आपलं जेव्हा डेली रुटीन कंप्लीट होतं, तेव्हा रात्रीसुद्धा आपलं अगदी निश्चिंतीनं आणि एकदम गाढ झोप आपल्याला लागत असते. म्हणजेच काय, या ध्यानाने आपला संपूर्ण दिवस एक उत्साहपूर्ण, अगदी आनंदी आणि एनर्जेटिक आणि क्रिएटिव्ह आपण स्वतः फील करू शकतात. तर असंच काही अनुभव आपण नक्की घेऊ शकतात. हा एक साधारण अनुभव मी तुम्हाला सांगितलेला आहे. होऊ शकते की आपण जसं रेग्युलर हे ध्यान कराल, तर आपल्यालासुद्धा असे काही वेगवेगळे अनुभव निश्चितच येतील. आपण ते अनुभवसुद्धा नक्की या लाईव्ह चॅटवर आपण शेअर करू शकतात. तत्पूर्व आपण बघूया की ध्यान जे आपल्याला करायचे, की घरी ध्यान करण्याची पद्धत नेमकं कशी असणार आहे. तर आपण स्क्रीनवर आपण आता बघूया की आजचं आपल्याला जे प्रात्यक्षिक करून दिलेलं आहे, जर ते आपल्याला लक्षात असेल तर ठीक, नाही तर आता आपण एक शॉर्टमध्ये क्रिया बघूया की घरी आपल्याला कशा प्रकारे ध्यान करायचं आहे. सर्वप्रथम या सत्राच्या सुरुवातीला सुद्धा आपल्याला अमोलजींनी जे आपल्याकडे ध्यान करून घेतलं आहे, ज्याला बॅलन्सिंग किंवा संतुलन ही क्रिया म्हणतात, ती आपण स्क्रीनवर बघू शकतात. एक आकृती दाखवली आहे जिचा डावा हात उघडा ठेवलेला आहे आणि उजवा हात पालथा जमिनीवर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये आपली इडा नाडीचं शुद्धीकरण होत असते, म्हणजे आपलं लेफ्ट सिम्पॅथॅटिक चॅनलचं. कृती म्हणजे तेच, उजवा हात जमिनीवर पालथा, डावा हात आपला मांडीवर. प्रार्थना आपल्याला करणं आवश्यक आहे की आपल्या डाव्या बाजूत असलेले सर्व दोष, अशुद्धता या पृथ्वी तत्वात विलीन करा. ही प्रार्थना आपल्याला करायची आहे. प्रार्थना करताना आपलं संपूर्ण लक्ष आपल्या टाळूभागावरच आपल्याला केंद्रित ठेवायची आहे. ही झाली आपली पहिली क्रिया. आता दुसरी क्रिया बघूया, जे आपल्या उजव्या नाडीचं म्हणजे आपल्या राईट सिम्पॅथॅटिक चॅनलच्या शुद्धीकरणासाठी आहे. म्हणजे याच्यात आपला डावा हात आहे जो आकाशाकडे असणार आहे आणि उजवा हात मांडीवर असणार आहे. बोटं आपल्याला उघडून घ्यायची, कुठली मुद्रा करायची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे आपल्याला आकृतीत दाखवले अगदी त्याच प्रकारे आपल्याला ही क्रिया करायची आहे. इथे सुद्धा प्रार्थना आपण करणार आहोत की श्री माताजी, आमची उजवी बाजू जी आहे ती पूर्णतः आपण शुद्ध करा आणि याच्यात असलेले सर्व दोष या आकाश तत्वात विलीन करा. म्हणजेच आपण डावी बाजू क्लिअर करताना आपण पृथ्वी तत्वाचा वापर केला आणि उजवी बाजू स्वच्छ करताना आपण आकाश तत्वाचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपले दोन्ही हात आपण सामान्य ठेवूया, दोन्ही हात आपल्या मांडीवर असणार आहे. आणि आता आपल्याला जे मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्राचं जे ध्यान आपल्याला अंजलीताईंनी जे आज सांगितलं की मूलाधार चक्राचं जे लोकेशन आपल्या फिजिकल बॉडीमध्ये जे आहे, तर आपल्या त्या ठिकाणी आपलं चित्त ठेवणं आवश्यक आहे. तिथे अगदी अर्धा 1 मिनटं आपलं ध्यान केंद्रित करायचं आहे. आणि मग हळूहळू पुन्हा आपलं जे लक्ष, आपलं जे चित्त आहे ते मग आपण स्वाधिष्ठान चक्रावर आणणार आहोत. ज्याप्रमाणे आपण स्क्रीनवर बघू शकतात की उजवा हात आपल्या ओटीपोटावर ठेवायचा आहे आणि इथे सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे. कारण की स्वाधिष्ठान चक्राचा गुण इथे आपल्याला मागायचं आहे, ती म्हणजे आपलं प्युअर नॉलेज, ज्याला शुद्ध विद्या असं म्हणतात. तर इथे आपण प्रार्थना करणार आहोत की श्री माताजी, कृपा करून मला शुद्ध विद्या प्रदान करा.
तर हा गुण आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर मागायचा आहे. डावा हात आपला सामान्य असणार आहे आणि उजवा हात जो आपला ओटीपोटावर असणार आहे. फक्त एवढंच की आपली प्रार्थना आपल्या हृदयात नेणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढची क्रिया असेल ती म्हणजे आपला डावा हात सामान्यच राहणार आहे, उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा आहे. उजवा हात आपल्या हृदयाच्या डाव्या बाजूला ठेवणार आणि इथे आपण प्रार्थना करूया, श्री माताजी आपल्या कृपेत मी एक शुद्ध आत्मा आहे. कारण की हृदयातच आपल्या आत्म्याचं स्थान असतं, म्हणून आपण इथे कबुली देतो की श्री माताजी मी एक शुद्ध आत्मा आहे. त्याच्यानंतरची जी स्टेप असणार आहे, उजवा हात आपल्या कपाळावर आडवा धरायचा आहे आणि थोडीशी मान आपण खाली झुकवायची. याच्यात थोडासा दाब आपण देऊ शकतो कपाळावर. आणि इथे आज्ञा चक्राची आपण प्रार्थना करणार की सगळ्यांना क्षमा आपल्याला करायची आहे. इथे तेच म्हणणार मी पुन्हा की कोणाला आठवायची आवश्यकता नाही, पण हृदयापासून आपण त्यांना क्षमा करायची आणि प्रार्थना करूया की श्री माताजी आपल्या परमकृपेत मी सगळ्यांना क्षमा केली आणि मला एक क्षमाशील व्यक्ती बनवा. इथे कुठल्याही प्रकारचं गिल्ट आपल्यामध्ये नको की स्वतःबद्दल पण काही दोषी भाव नको आणि स्वतःला सुद्धा आपल्याला इथे क्षमा करायची आहे. पुढची आणि शेवटची कृती असणार आहे ती म्हणजे आपला उजवा हात आपल्या टाळू भागावर, जिथे आपण नेहमी आपलं लक्ष केंद्रित करतो आणि इथे आपण प्रार्थना करणार आहोत श्री माताजींना की श्री माताजी मला माझा आत्मसाक्षात्कार प्रदान करा किंवा मला माझा योग प्रदान करा. ही कृती आपण इथे करणार आहोत. आणि अशा प्रकारे आपले दोन्ही हात जे आहेत ते आपण मांडीवर ठेवूया आणि इथे 2-3 मिनटं त्यानंतर आपण शांतपणे याच अवस्थेत आपल्याला बसायचं आहे आणि आपल्याला बिलकुल काहीही विचार न करता इथे आपण ध्यानात जाणार आहोत. तर ही आपली झाली आती ध्यान करण्याची ही प्रक्रिया. त्याचबरोबर बंधनं जी आपण सुरुवातीला घेतली होती ती पण आपण ही क्रिया आत्ता आपण करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे बंधनं कशी घ्यायची आहेत. तर आपण जिथेही कुठे बसले असाल तर आपले दोन्ही हात आधी आपण असे मांडीवर ठेवणार आहोत आणि आपण आता बंधनाची क्रिया एकदा पुन्हा करणार आहोत. ही बंधनाची क्रिया जसं आपल्याला अगोदर पण सांगितलं होतं की ध्यानाच्या अगोदर आणि ध्यान झाल्यानंतर आपल्या घरीसुद्धा ही नियमित करायची आहे. तर ही झाली आपलं ध्यानाचं प्रात्यक्षिक. आता थोडंसं आपण चर्चेकडे वळूया. आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ॲज अ शिक्षक, ॲज अ ॲकॅडेमिशियन म्हणून ज्या क्षेत्रात वावरत असतो, तर पहिल्यांदा बघू की सहयोग आणि आपण ही जी चक्र आज आपण शिकतो आहोत, तर आपण विचार कराल की याचा उपयोग प्रात्यक्षिक, हे तर आम्ही थेरॉटिकल तुम्हाला सांगतोच आहोत की कसा करायचा आहे किंवा याचा फायदा तुम्हाला प्रॅक्टिस केल्याने कसा होणार आहे. पण असे पण आमचे काही सहयोगी आहेत की जे सहयोगाचे प्रॅक्टिशनर आहेत, फार वर्षापासून सहयोग करत आहेत आणि टीचिंग प्रोफेशनमध्ये सुद्धा आहेत. तर यांनीसुद्धा आपल्या टीचिंग प्रोफेशनमध्ये, कारण की टीचिंग प्रोफेशनचे प्रॉब्लेम्स काय, अडचणी काय आहेत, ही आपण चांगल्याप्रमाणे मला पुन्हा धरायची गरज नाही, रिपीट करायची आवश्यकता नाही. आपण जाणतो काय स्ट्रेस असतो, घरीसुद्धा काय स्ट्रेस असतो. मग या सगळ्या वातावरणामध्ये आपले जे सहयोगी प्रॅक्टिशनर आहेत यांनी आपल्या या ऊर्जा केंद्रांचा उपयोग आपल्या प्रोफेशनमध्ये कसा केलेला आहे हे बघूया. तर सर्वप्रथम डॉक्टर रुपाली चौधरी या जळगाववरून आहेत, यांच्याकडे आपण जाऊया व्हिडिओमध्ये आणि बघूया की मूलाधार चक्र, जसं आज आपण शिकवलं आपल्याला की मूलाधार चक्राची ऊर्जा आपल्याला कशी कामात येत असते. तर या मूलाधार चक्राच्या ऊर्जेने आपल्या ॲज अ ॲकॅडेमिशियन किंवा ॲज अ शिक्षक म्हणून आपल्या जीवनात याचा उपयोग आपण कसा करू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्व मी आपल्याला सांगेल की डॉक्टर रुपाली चौधरी ज्या आहेत त्या जळगाववरून आहेत आणि असोसिएट प्रोफेसर म्हणून एका कॉलेजमध्ये सुद्धा ॲज अ काम करत आहेत. सोबतच सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार
अटल श्री साहित्य सेवा प्रदान भाषाशास्त्र भूषण पुरस्कार यांना या सगळ्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहेत. म्हणजे सांगायला फार छान वाटतं की ॲज अ सहजयोगी शिक्षक म्हणून हे कार्य करत आहेत आणि आपलं घर, आपलं मेडिटेशन या सगळ्या गोष्टी खूप संतुलनात साधून हे कसं प्रॅक्टिस करताय. तर चला जाणूया या व्हिडिओतून. नमस्कार. जय श्री माताजी. मूलाधार स्थित्यौसे नित्यम, मूळारंभ आरंभ तो निर्गुणांचा. सायंटिफिकली जर बघायचे झाले तर ज्यावेळी संपूर्ण विश्वाचे एव्होल्युशन झाले त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये सुद्धा ऊर्जा केंद्राची स्थापना झाली. एका दृष्टीने मूलाधार आपल्या शरीराचा बेस आहे, ज्यामुळे आपल्या शरीराला संतुलन मिळते. जसे आपण जमिनीत बी पेरले तर बीला जमिनीची ऊर्जा मिळते आणि अंकुर बाहेर येतो. नंतर त्या अंकुराला सूर्यप्रकाश, पाणी, हवा या तत्वांची ऊर्जा मिळते, म्हणजेच पंचतत्वांची ऊर्जा मिळते. मग अंकुर रोपट्यात, रोपटे झाडात, झाड फळात आणि फळ बीमध्ये. मग पुन्हा तीच प्रक्रिया अगदी त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील मूलाधार ऊर्जा केंद्र हे एक व्हाईस चान्सलर आहे. ते प्रत्येक चक्राला प्लावित करण्याचे कार्य करीत असते. अकॅडमिशियनचे मुख्य प्रयोजन विद्यादानम महत्त्वपूर्णम. मग हे प्रयोजन करताना जर आपण सहयोग प्रॅक्टिस नियमित करत असाल तर मूलाधार चक्राची ऊर्जा जागृत झाल्यामुळे व्यक्तीच्या अंतस्थित विचार, वाणी, दृष्टी तसेच व्यवहारातील अशुद्धतेचे उत्सर्जन होऊन पावित्र्य, सत्सत्विवेक बुद्धी, अबोधिता यांचे सृजन होत असते. मूलाधाराच्या ऊर्जेद्वारा आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्या सुदृढ विवेकामुळे सकारात्मक विचार ठेवून नकारात्मक व्यक्ती व त्यांच्या प्रभावापासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो. मूलाधार चक्राच्या ऊर्जेमुळे क्लिअरिटी ऑफ विजन अँड थॉट्स प्रोसेस प्रस्थापित होते. सोबतच ग्रॅस्पिंग पॉवर ऑफ द सब्जेक्ट अँड इट्स रिप्रोडक्शन मूलाधार चक्राच्या ऊर्जेमुळे कार्यान्वित होते. दीर्घस्मरण शक्ती तसेच आपल्या विषयावर लक्ष केंद्रित करून कार्य करण्याची क्षमता मूलाधार चक्रामुळे वाढत असते. मूलाधार चक्राची ऊर्जा प्रवाहित झाल्यावर विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची समज वाढते. प्रत्येक विद्यार्थी एकसारखा नसतो. प्रसंगी अशाही बॅचेसला आपल्याला सामोरे जावे लागते की त्यांच्यामध्ये अनेक प्रकारच्या कुप्रवृत्ती असतात. कारण विनासायास मास मिळवण्याची त्यांची लालसा, फॅशनचे अंधानुकरण, भौतिकतेचे आकर्षण यामुळेच विद्यार्थी ग्रासलेले दिसून येतात. मग अशा वेळी मूलाधार चक्राचे गुण विकसित झालेली व्यक्ती शांत राहून सत्सत्विवेक बुद्धीने निर्णय घेते. मूलाधार चक्राची ऊर्जा वाढल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सखोल सुज्ञता विकसित होते. कमी वेळामध्ये अधिक कार्यक्षमतेने कार्य करण्यासाठी मूलाधार चक्रामुळे प्राप्त झालेली सखोल सुज्ञता उपयोगी पडते. आणि मग काय, गुरु शिष्य के जुड़ गए तार, फिर लेन देन की कोई बात ही नहीं उरती. आपण जेव्हा रिसर्च वर्क करतो तेव्हा आपण विचारशून्य अवस्थेमध्ये असतो आणि येथून येणारी जी आयडिया असते म्हणजेच आपल्या टार्शियन एरियामधून इथून येणारी प्रत्येक आयडिया म्हणजेच एक नवे रिसर्च. आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे, परंतु विलक्षण बुद्धिचातुर्य, प्रतिभा पाहून शाळेत प्रवेश मिळतो आणि मदुराईसारख्या छोट्याशा गावातील विद्यार्थी एक विद्वान आणि आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणून ओळखले जाऊ लागतात. अशा प्रकारे मूलाधार चक्र ज्यावेळी प्लावित होते त्यावेळी व्यक्तीला असामान्य प्रतिभा आणि गुण प्रदान करते. अशी व्यक्ती कुटुंब, समाज आणि देशासाठी कार्यशील होतात. सहयोग पद्धतीच्या ध्यानामुळे मूलाधार चक्र कार्यान्वित होऊन व्यक्ती अगदी सहजतेने असामान्य प्रतिभेचा धनी होत असतो. धन्यवाद. धन्यवाद रुपालीताई.
मला सर्व दर्शकांना, व्ह्युअर्सला सांगण्यात एक फार आनंद वाटतो की सहजयोग प्रॅक्टिस करणारे फक्त आपल्या महाराष्ट्रातच नाही, तो ऑल ओव्हर सर्व राज्यात, पूर्ण आपल्या भारत देशामध्ये पण काही सहजयोग करणारे ॲकॅडेमिशियन्स आहेत आणि आपापल्या क्षेत्रात खूप उच्च पदावर आहेत आणि सोबत सहजयोगाचे लाभसुद्धा घेत आहेत. त्याचप्रमाणे मला एक सांगावंसं इथे वाटतं की आपल्या सहजयोगात एक एक्सपर्ट टीम आहेत जे ॲज अ नॅशनल स्कूल प्रोपोगेशन टीमच्या अंतर्गत काम करतात आणि विविध शाळांमध्ये शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सहजयोग ध्यानधारणेचे काय लाभ आहेत याच्यावर प्रात्यक्षिक सेशन्स घेतात आणि इवन हे पूर्णपणे निशुल्क मुलांकडून म्हणजेच आपल्या विद्यार्थ्यांकडून आणि शिक्षकांकडून सुद्धा करून घेतात आणि या सहजयोगाचे काय लाभ आहेत याच्यावरसुद्धा त्यांचे पुष्कळ सेशन्स होत असतात. तशाच प्रकारे आणखीन एक ॲकॅडेमिशियन्सकडे आपण जाणार आहोत, ते म्हणजे डॉक्टर राहुल चावला. हे मुरादाबाद उत्तर प्रदेश इथून आहेत. मॅथमॅटिक्समध्ये PhD झालेले आहेत आणि SS चिल्ड्रन अकॅडमी येथे ते एक ॲज अ टीचर, ॲज अ ॲकॅडेमिशियन म्हणून काम करत आहेत. तर चला बघूया आणि यांच्याकडे जाणून घेऊया की आपल्या स्वाधिष्ठान चक्रावरच्या ऊर्जेचा उपयोग आपल्या पर्सनल लाईफमध्ये ते कसा करून घेतात, आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये कसा करून घेतात. तर जाणूया डॉक्टर राहुल चावला यांच्याकडून. जय श्री माता जी। आज आपके इस सेशन में आपका हृदय से स्वागत है। जैसा कि आज का विषय है स्वाधिष्ठान चक्र। स्वाधिष्ठान चक्र को यहाँ पर डिस्कस करने से पहले मैं अपने आप को इंट्रोड्यूस करना चाहूँगा। मैं डॉक्टर राहुल चावला, MPhil PhD और लास्ट 25 ईयर्स से टीचिंग प्रोफेशन में हूँ। जब मुझे इस विषय के बारे में पता चला कि आज मुझे यहाँ पर स्वाधिष्ठान चक्र को लेके डिस्कस करना है, तो मुझे अपना 25 साल का एक सफ़र याद आया कि 12 साल पहले मेरी क्या लाइफ थी और 12 साल के बाद मेरे में क्या परिवर्तन आया। जब मुझे सहज मिला और जब मैं सहज की प्रैक्टिस कर रहा हूँ, जैसा कि आपको ज्ञात है कि हमारा जो टीचिंग प्रोफेशन है इसमें एक ड्रास्टिक चेंज आया है। पहले ये जो टीचिंग प्रोफेशन था ये टीचर सेंटर्ड होता था, लेकिन आजकल के टाइम में ये स्टूडेंट सेंटर है। मीन्स पहले जो है सारा कुछ टीचर के ऊपर डिपेंड करता था और आज हम स्टूडेंट के ऊपर डिपेंड कर रहे हैं कि वो किस मोड में ज़्यादा कंफर्टेबल है। नेचुरल है कि हमारा जो वर्किंग स्टाइल है वो वर्किंग स्टाइल चेंज हो गया है। अब स्टूडेंट को सेटिस्फाई करने के लिए, अपने कंटेंट एरिया को बहुत अच्छी तरीके से डिलीवर करने के लिए हमारे पास स्वाधिष्ठान चक्र को हम आज डिस्कस करेंगे। स्वाधिष्ठान चक्र का क्या बेनिफिट मिला मुझे इस टीचिंग प्रोफेशन में, उसको मैं यहाँ पर डिस्कस करूंगा आपके साथ। स्वाधिष्ठान चक्र की जो प्रॉपर्टी है वो है हमारी क्रिएटिविटी पर बेस। और हमें पता है कि जो हमारा टीचिंग प्रोफेशन है उसमें क्रिएटिविटी हमारी बैकबोन है, क्योंकि जब हमारे में क्रिएटिव हम होंगे तो हम कंटेंट एरिया को बहुत अच्छे तरीके से डिलीवर कर सकते हैं। और लास्ट 4 मंथ्स में आपने देखा होगा कि आपने बहुत सारे चैलेंजेस को फेस करा। हमारे पास रिसोर्सेज भी नहीं थे, ऑनलाइन क्लासेस पर आए। ऑफलाइन क्लासेस से जब हम ऑनलाइन क्लासेस पर आए तो आपने देखा कि अपने आप को बहुत ही अच्छी तरीके से आपने मिनिमम रिसोर्सेज के साथ चेंज करा। स्वाधिष्ठान चक्र पर यदि हम अपनी क्लियरेंस करते हैं तो सबसे बड़ी चीज है कि हमारे अंदर क्रिएटिविटी डेवलप होती है। और अब जो मुझे स्टूडेंट से मेरे को लास्ट 8 ईयर्स में, 9 ईयर्स में जो फीडबैक मिल रहा है और जो मेरे सीनियर्स यहाँ से स्टूडेंट बच्चे पास आउट हो चुके हैं, अच्छे अच्छे जिनका प्लेसमेंट हो चुका है, उनका कहना यह है कि सर आप में एक ड्रास्टिक चेंज आया है। वो ड्रास्टिक चेंज मुझे याद आ रहा है। वो कैसे आ रहा है कि जब मुझे पता चला कि सहज में प्रैक्टिस करने से इतने सारे बेनिफिट्स मिल सकते हैं, और जब हम स्वाधिष्ठान चक्र पर आए, स्वाधिष्ठान चक्र की क्लियरिटी से हमारे में क्रिएटिविटी क्लियर हुई। क्रिएटिविटी के साथ साथ हमारा इमोशनल पार्ट जो है वो स्ट्रांग होगा और इसके साथ साथ हमें प्योर शुद्ध इच्छा या नॉलेज जो है वो हमें गेन होती है। जब मैंने स्वाधिष्ठान चक्र के लिए प्रैक्टिस करी तो स्वाधिष्ठान चक्र की हेल्प से क्रिएटिविटी डेवलप हुई और क्रिएटिविटी के साथ जो
मेरा कंटेंट एरिया था वो स्टूडेंट तक बहुत अच्छे तरीके से डिलीवर हुआ और एक परफॉर्मेंस में स्टूडेंट्स की भी और मेरी अपनी परफॉर्मेंस में भी बहुत बड़ा चेंज आया। सो स्वादिष्टान चक्र का यदि मैं टीचिंग प्रोफेशन के साथ एक कोरिलेशन करूं तो ये कह सकते हैं कि इस चक्र की क्लैरिटी से हमारा जो कंटेंट एरिया है, जो हमारा जॉब प्रोफेशन है, या हम ये कह सकते हैं कि हम अपने जॉब के साथ जस्टिस कर सकते हैं, क्योंकि इसमें हमें वो सारी चीजें मिल रही हैं जो हमारी कभी शॉर्टकमिंग भी हो सकती थी। और आजकल के टाइम में जितने सारे चैलेंजेस को हम फेस कर रहे हैं, तो उसके लिए स्वादिष्टान चक्र यदि हमारा क्लियर है तो हम इन सारे चैलेंजेस को बहुत अच्छी तरीके से फेस कर सकते हैं, उससे कोप अप कर सकते हैं। मैं आपसे फिर से यहाँ पर एक ही चीज के लिए कहना चाहूंगा कि जब हम सहज की प्रैक्टिस कर रहे हैं, इस प्रोफेशन के लिए जो हमारा एक टूल है, जो हमारा स्ट्रॉन्ग पार्ट है, वो हमारा स्वादिष्टान चक्र है। और स्वादिष्टान चक्र को क्लियर करने पर आपकी परफॉर्मेंस में, आपकी क्रिएटिविटी में, आपके इमोशनल पार्ट में ड्रास्टिक चेंज आ सकता है। जय श्री माता दी। धन्यवाद राहुलजी. जसं आपण आता बघितलेत की या अकॅडमिशियन्सचे फार सुंदर अनुभव त्यांना आलेले आहेत. तर पुन्हा एकदा मी सगळ्यांना अनुरोध करेल की आपण निश्चितच आजचं सेशन संपल्यानंतर पुढे आणखीन जितके पुढचं सेशन येईपर्यंत आपण नियमित सकाळ आणि संध्याकाळ 10-10 मिनटं आपल्याला हे नक्की ध्यान करायचे आहे. आणि पुढचं आपलं जे सेशन असणार आहे ते म्हणजे की आपलं नाभीचक्र आणि भवसागर, ज्याला इंग्लिशमध्ये सोलर प्लेक्सिस किंवा मेडिकल भाषेमध्ये सोलर प्लेक्सिस किंवा वॉइड असं म्हटलं जातं, याची आपण पुढच्या सत्रात माहिती घेणार आहोत. तत्पूर्व मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगू शकेल की आजच्या सत्राचे जे काही फीडबॅक, जे काही अनुभव आपल्याला आले आहेत त्याचा फीडबॅक आपण नक्की द्या. लाईव्ह चॅटवर आपण टाकू शकता किंवा आपले काही प्रश्न असतील, आपल्याला ध्यान करताना काही अडचणी येत असतील तर आपण ते सुद्धा अडचणी लाईव्ह चॅटवर आपण शेअर करू शकतात, जेणेकरून त्या अडचणींचं जे काही सोल्युशन असेल ते आपण आपल्या पुढच्या सत्रात आपण चर्चा करण्याचा नक्की प्रयत्न करूया. स्क्रीनवर आपण बघू शकतात की रविवारी दिनांक 13 सप्टेंबर संध्याकाळी 5 वाजता यूट्यूब चॅनल लर्निंग सहयोगावर बघायला मुळीच विसरू नका. आपलं जे सत्र आहे नाभी आणि भवसागर चक्रांची माहिती आणि त्यांचे सर्व गुण. तर उपस्थित असलेले सगळे ऑनलाईन व्ह्यूवर्स यांना विनंती आहे की उद्याच्या सेशनला नक्की आपण सर्व हजर राहा वेळेवर. सोबतच आपण स्क्रीनवर टोल फ्री नंबर बघत असाल 1800-30-700-800 याच्यावर आपण नक्की कॉल करून आपलं रजिस्ट्रेशन मात्र करा, जेणेकरून आपण सर्वजण या प्रोग्रामशी किती लोक जुळलेले आहात याची माहिती आमच्यापर्यंत येईल आणि एक 1-to-1 फीडबॅकसुद्धा आम्ही आपल्यासोबत करण्याचा प्रयत्न नक्की करूया. त्याच्यामुळे टोल फ्री नंबरवर रजिस्ट्रेशन करायला मुळीच विसरू नका. आणि पुन्हा एकदा अशाच एका नव्या वक्त्यासोबत एक नवीन अनुभव घेऊन आपण उद्याच्या सत्राला पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार आणि जय श्री माताजी.